नीट परीक्षेमध्ये बिलोलीचा प्रणव पानकर एसटी प्रवर्गातनं देशात 42व्या क्रमांकावर आलेला आहे। पेपर फुटीनंतर सुद्धा खचून न जाता त्यानं हे यश मिळवलंय। आदिवासी कुटुंबियांमध्ये त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे। नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत नांदेडमधल्या बिलोली इथल्या प्रणव पानकर यानं 720 पैकी 618 गुण मिळवले। त्याच्या यशाबद्दल बिलोली शहरातून व आदिवासी बांधवांमधून आनंद व्यक्त केला जात आहे। प्रणव आणि त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। नुकताच नीटचा निकाल हाती आलेला आहे। त्या निकालामध्ये जर बघितलं तर नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील म्हणजे बिलोली या ग्रामीण भागातील एक आदिवासी मुलगा आहे, ज्याने मोठं घवघवीत यश प्राप्त केलंय। भारतातून त्याचा 42वा नंबर आलाय। आपण त्याच्याशी बातचीत करूयात। प्रणव, मला सांग, तू 42वा आलाय, तुला कसं वाटतंय? तू अभ्यास कसा केलाय आणि इतर तुझे जे मित्र आहेत किंवा इतर जे परीक्षा देत आहेत त्यांना तू काय सांगशील? मला खूप खूप आनंदी वाटत आहे। आता जे समोरचे जे आहेत 11चे 12चे जे आता JEE नीटचा अभ्यास करत आहेत त्यांना बस इतकंच सांगणार आहे की मेहनत करा आणि लास्टपर्यंत टिकून राहा। मला खूप दुःख झाला होता जेव्हा पेपर फुटला होता, कारण की पहिलं खूप चांगला पेपर गेलता माझा आणि डबल सगळा अभ्यास करावा लागेल सुरुवातपासून आणि वेळ पण खूप कमीच होता। वापस अजून एकदा पेपर द्यायला अभ्यास करत राहिलो अजून पेपरपर्यंत। मला खूप आनंद आहे आणि अभिमान पण आहे। माझा मुलगा शिस्तप्रिय आणि चिकाटी आणि निरंतर कोणतीही गोष्ट अशी निरंतर करणारा आहे। आधी पेपर फुटीनंतर आम्हालाही खूप दुःख वाटलं, मग त्याला आम्ही मार्गदर्शन केलं, म्हणजे त्यालाही सांगितलं असं असं पेपर फुटलं तरी काय खचून जायचं नाही, निरंतर सतत अभ्यास करणे हेच आपलं ध्येय आहे। तिनं मला म्हणलं की पप्पा मी सायन्सला घेतो, दुसरी कुठं जायचं नाही, मग मी सायन्स घेतो दर्शन घेतला। आम्हाला तो आनंद वाटला, उत्सव वाटलं। आम्ही त्याच्या पाठीशी धैर्य ठेवत सहकार्य जे म्हणते सहकार्य केल्या ते आमच्या सहकार्याला त्यानं आज आमचं नाव रोशन केलेलं आहे। विद्यार्थी जर एवढा घवघवीत यश प्राप्त करतो तर नक्कीच आमच्या बिलोली शहराला फार आनंदाची बातमी आहे। त्याचे आई वडील अत्यंत कष्ट करून त्याला शिकवलेलं आहे आणि आज शिकल्यानंतर एवढं घवघवीत यश त्याला भेटल्यानंतर तो डॉक्टर होईल आणि चांगलं आमच्या बिलोली तालुका आणि नांदेड जिल्ह्याची तो सेवा करेल, हीच त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।